मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर कालचा संडे तर असाच गेला झाडे वगैरे लावण्यात आणि आज सोमवार आहे। तर आताच व्हिडिओ स्टार्ट करते। आम्ही सुद्धा स्कूलला गेले, आता वाजलेत 9:15 वाजलेत, पण घड्याळ बंद पडले रात्री, त्याच्यात सील टाकायचे, त्याच्यात 8 वाजलेत, आता 9:15 वाजलेत। तर चला व्हिडिओला करते सुरुवात। नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर चला पटपट असं घरातलं आवरते आणि ही झाडं वगैरे लावलेत, अजून बरेचसे अजून 2 रोपं आहेत, पण त्याला काही माती पुरली नाही। काल मी येताना खूप वजन लागत होतं मातीचं, त्यामुळे थोडीच आणलेली। तर अजून म्हटलं आज थोडे आणा, म्हणजे ते 2 रोपं आहेत ना ते त्यात लावता येतील आणि ते किचनमध्येच ठेवणार आहे मी। तर चला, आणि लवकरच आपली होम टूर सुद्धा येईल, कारण हळूहळू तयारी करते होम टूरची, डेकोर करते घराचं, म्हणजे व्यवस्थित असं तुम्हाला होम टूर देता येईल आणि छान दिसेल आपलं सुद्धा घर। तर त्याची तयारी चालू आहे, लगेच काय होणार नाही, पण हळूहळू करेन मी आणि नक्की तुमच्याबरोबर माझं घर कसं आहे, कसं रिनोव्हेशन केलं हे तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन। तर चला पटपट असं घरातलं काम आवडते, प्लीज नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। तर काल झाडं लावले, तर म्हटलं आज झाडापासूनच सुरुवात करावी व्हिडिओला। तर काल काय पाणी ओतलं नव्हतं ह्या झाडाला, जे आतमध्ये युनिटवर लावलेलं आहे त्या झाडाला म्हटलं आज ओतावं। तर चला पाणी वगैरे ओतून घेते आणि थोडे छोटी पानं आलेत खालून, पण आता लागून निघायला टाईम लागेल झाडाला सुद्धा, कारण लगेच हे होत नाही। आणि हा सुद्धा झाडाला पाणी कालच ओतलेलं तरी सुद्धा म्हटलं थोडंसं ओतावं, कारण आता ऊन वगैरे पडतं आणि ह्या झाडांना सुद्धा जागा मला सेट करायचे आहे, पण अजून काही टायमिंग भेटला नाही। बघूया, सगळे कुंडीमध्ये लावल्यानंतर म्हणजे अजून 2 रोपं आहेत, त्याला सुद्धा मला मातीमध्ये हे करायचं, पण मातीच नाही। मग सगळं व्यवस्थित झालं, पूर्ण झाडं व्यवस्थित असे सेट करेन। तर चला, झाडांचं तर झालेलं, आता किचनमधलं आवरायचं आहे। किचनमध्ये आज म्हटलं जे काही ट्रॉल्या वगैरे आहे ते जरा पुसून घ्याव्यात, कारण बरेच दिवस झालं पुसल्या वगैरे नाहीत आतून वगैरे, आणि पिठाचे डबे सुद्धा रिकामे झालते, ते सुद्धा घासायचं होतं। तर असंच कधी म्हणजे रोज थोडं केलं ना बरं पडतं, जास्त आपल्याला हे पण होत नाही, कसरत पण होत नाही आणि आपलं घरसुद्धा किचनसुद्धा क्लीन राहतं। तसंच करते मी, एक दिवशी किचन ट्रॉली पुसून वगैरे घ्यायच्या, एक दिवशी काय वरची भांडी वगैरे घासून घ्यायची, डबे, असं एक दिवस करते, असं काय एकदमच असं करत नाही। आणि मग एका दिवशीच मग कधीतरी मग मनाला आलं तर सगळंच एकदम असं करून टाकते, पण खूप कंटाळा येतो तसं केल्यानंतर, कारण बरंचसं काम असतं, भांडी वगैरे घासायचं, परत किचन वगैरे धुवायचं, बरंचसं म्हणजे नाही म्हटलं 2-3 तास असं आपल्याला डीप क्लिनिंगला जातेतच, त्यासाठी हे असं वर केलेलं बरं पडतं। तर चला आता तर बेसिनच्या साईड खालचं जो आहे ते म्हणजे सामान सगळं मी बाहेर काढलं आणि अगोदर म्हटलं आधी पुसून घ्यावं, कारण काय होते माहिती आहे का, बेसिनची पाईप असल्यामुळे एवढं तेवढं तिथं ओलसार राहते आणि त्यामुळे चिलटं वगैरे होते आणि कॉक्रोचसुद्धा मला काल एक घरामध्ये दिसले, त्यासाठी एवढं मी करत होते, कारण मला बघायचं होतं अजून आहेत की काय, कारण एकदा कॉक्रोच झाले ना तर खूप होते, त्यासाठीच मी आज क्लिनिंगचं म्हणजे आज सगळे नाही क्लिनिंग करणार, फक्त जी काही ट्रॉल्या आहेत तेच बघणार आहे आतमध्ये काय आहे, किंवा कॉक्रोच वगैरे झालेत का, म्हणजे सगळं साफसुद्धा होईल आणि क्लीनसुद्धा, म्हणजे कळेल तरी मला कॉक्रोच झालेत की नाही। पण काल रात्री एक दिसला, त्यासाठी मला काय आज चेन पडली नाही, म्हटलं आज हे करून काढूनच सर्व बघावं व्यवस्थित असं। तर चला आता हे सगळं ट्रॉले वगैरे काढले, पलीकडचा तर कप्पा झालेला आहे क्लीन करून, जे काही डबे वगैरे ठेवते पिठाचे, आणि डबे दळणसुद्धा संपलेलं आहे, तर आता 4-5 वाजता दळण वगैरे करून घेते
आणि तोपर्यंत चांगले डबे सुकतेत घासून वगैरे ठेवल्या की. हेतलं सुद्धा आता मी झाडू अगोदर मारून घेतला आणि नंतर मग आता पुसून घेते व्यवस्थित. आणि ट्रॉलीसुद्धा मला पुसायच्या आहेत. बघूया आता, मी म्हणते पुढच्या महिन्यात सर्वच डीप क्लिनिंग करायची जेणेकरून ट्रॉल्या वगैरे घासून निघतात. पण सारखं सारखं घासणं पण बरोबर नाही. कधी कधी काय होतं, स्टीलमध्ये सुद्धा लोखंड वापरलं जातं आणि मग ते आपण सारखं पाण्यामध्ये धुतलं वगैरे की लगेच त्याला गंज वगैरे चढतो. त्यासाठी म्हटलं आज पुसूनच घ्यावं. कारण मध्ये तर मी क्लिनिंग केली ते सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला. ज्या ताईंनी नसेल बघितला त्यांनी जाऊन नक्की बघा. कारण बऱ्याचशा ताई आपल्या चॅनलला नवीन कनेक्ट झाले त्यासाठी सांगते. तर चला आता हे सर्व मी काय भांडी वगैरे घासणार नाही कारण हे सगळं भांडी घासलेलीच आहेत. फक्त आता ही जाळी आहे ना ती व्यवस्थित अशी पुसून घेते. कसं होतं, ही जाळीवर पहिली 1 नंबरच्या ट्रॉलीला ही जाळी आहे आणि मग आपण स्वयंपाक वगैरे करताना पीठ वगैरे पडलं जातं आणि मी काही ना काय ठेवते घेते, त्यामुळे ती जाळी जरा खराब झाली. तर म्हटलं आता व्यवस्थित अशी पुसून घ्यावी. तर एका मगामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि जे कपड्याचं लिक्विड आहे ते मी त्यामध्ये ओतलं, म्हणजे की क्लीन पण होईल आणि वाससुद्धा खूप छान येत होता ह्याचा. आणि स्वच्छ असं कापड घेतलं सुतीमधून, त्यांनीच व्यवस्थित असं पुसलं जातं. तर चला आता हे सुद्धा पुसून घेते आणि आहे ती भांडी व्यवस्थित अशी लावून घेते. तर किचनवरचं सुद्धा आवरायचं आहे, पण म्हटलं हे अगोदर हे करून घ्यावं कारण रोज आज उद्या खूप दिवस होते तसे. मग म्हटलं आज हे पहिल्यांदा आधी हेच क्लिनिंग करावी आणि नंतरच मग किचनवरचं वगैरे आवरावं. तसंच मग आता 2-3 दिवसांनी मी जे काही भरण्या वगैरे आहेत त्यासुद्धा आता किराणासुद्धा संपत आला आहे. ते सुद्धा मग म्हटलं किराणा भरायच्या आधी हे सर्व भरण्या वगैरे घासून ठेवाव्यात, म्हणजे किराणा भरला की त्याच्यामध्ये ओतून ठेवायला येतं. तर चला आता इथलं सुद्धा पुसून व्यवस्थित असं घेते आणि हे सगळ्या ट्रॉल्या व्यवस्थित अशा क्लीन करते. तर ह्या ट्रॉलीमध्ये मी जी भांडी छोटी छोटी आहेत, म्हणजे जे चमचे वगैरे असतात, पळी असते, उलथणे असतात किंवा जे छोट्या छोट्या वाट्या कप हे ह्या ट्रॉलीमध्ये ह्या कप्प्यामध्ये ठेवते. आणि जेवढी पाहिजेत म्हणजे जेवढी यूज होते डेलीसाठी तेवढीच मी भांडी ह्या ट्रॉलीमध्ये ठेवते. कारण ट्रॉल्यासुद्धा मोठ्या नाहीत, तुम्ही बघू शकताय 3च ट्रॉल्या आहेत. त्याच्यामध्ये मी सर्व भांडी व्यवस्थित असं म्हणजे मावतील असं ठेवण्याचा प्रयत्न करते आणि एकात एक वाटी वगैरे ठेवते. त्यामुळे व्यवस्थित अशा नाही म्हटलं तर 10-12 वाट्या बसून जातात एकामध्ये एक ठेवल्या की. आणि तसंच मग ग्लास वगैरे नाहीत बसत एकामध्ये एक, तांबेसुद्धा नाहीत बसत, त्यासाठी जागा जास्त लागते. त्यासाठी मी काय केलेत 1-2 तांबे वरती ठेवलेत आणि ग्लास 4-5 आहेत, कारण ग्लास सारखे लागतात. आपण ग्लासमध्येच पाणी पितो त्यासाठी मग ग्लास लागते, त्यामुळे ग्लास मी सर्व वरती ठेवलेत. आणि डिशासुद्धा लागतात, त्यासाठी डिशासुद्धा 7-8 आहेत वरती. तर चला आता झाले हे करून आणि ट्रॉलेसुद्धा पुसून घेतलेत. आता जे भांडी रात्री घासलेत मी ते सर्व व्यवस्थित अशी लावून घेते ट्रॉलीमध्ये आणि नंतरच मग भांडी घासायला घेते. तर चला भांडी वगैरे घासून घेतले आणि डबेसुद्धा घासले. तर आता सुकायला ठेवते, दिवसभर असे चांगले सुकतील आणि तोपर्यंत घरातलं सुद्धा काम होईल आणि नंतर मग 4-5 वाजता दळण केलं म्हणजे त्यात पीठ भरून ठेवता येईल. तर चला आता पुसून वगैरे घेते व्यवस्थित असं किचन. आणि 1-2 वेळा अशी कमेंट 2-3 वेळा अशी कमेंट येते की ताई तुमचे मिस्टर का दिसत नाहीत, तुम्ही दोघीच दिसता व्हिडिओमध्ये, अन्वी आणि तुम्ही. तर मिस्टर न दिसण्याचं कारण आहे की त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला. आणि व्हिडिओ मी जेव्हा शूट करते ना तेव्हा ती घरी नसतेच, म्हणजे दिवसभर ते कामात असते, त्यामुळे ते काही व्हिडिओमध्ये दिसण्याचा प्रश्नच येत नाही. आणि त्यांनासुद्धा व्हिडिओमध्ये नाही आवडत. कसं प्रत्येकाला व्हिडिओमध्ये यायला व्हिडिओ काढण्यास आवड असते असं नाही, कोणाला आवडतं तर कोणाला नाही आवडत. तर ते फक्त मला म्हणतात की तुला जे आवडतं ते तू कर आणि खूप मला सपोर्ट करतात. पण त्यांना व्हिडिओमध्ये नाही वाटत, तर हेच कारण आहे. आणि ते दिवसभर कामात असते, संध्याकाळी 9-10 वाजता म्हणजे लेट घरी येते, त्यामुळे ते काही व्हिडिओमध्ये दिसत नाहीत. तर हेच एक कारण आहे. तर त्या ताईंचं 2-3 वेळा ताईंच्या त्या कमेंट आल्या, तर त्यांना उत्तर भेटलं असेल किंवा त्यांनी कमेंट केली त्याचा रिप्लाय मी दिला. तर चला आता क्लीन करून घेतलेला आहे आणि आता बाकीचं सर्व आवरते पटपट असं.
तर आता बघा काम सोडून मी काय करत बसले, तर इथं टेम्पो आलता आणि त्याच्यामध्ये 10 रुपये 20 रुपये 30 रुपये अशा काही वस्तू आलत्या विकण्यासाठी. आणि आता संक्रांतसुद्धा जवळ आलेली आहे, त्यामुळे जे हळदी कुंकाला बऱ्याचशा गोष्टी होत्या, तर त्याच म्हटलं बघून तरी यावं काय आहे काय नाही नवीन काय. आणि छान असतात वस्तू, कमी किमतीतसुद्धा असतात, वाट्या वगैरे डिशा आणि बरंचसं काही असतं. तर तेच आता घेऊन बघते मी आणि काय छान वाटलं तर घेते. आणि आपल्या बायकांचं असं होतं की किती काय असलं तरी कमीच पडतं, आणि असला आवाज आला की असं वाटतं कधी जाते मी खाली. तर माझं पण तसंच होतं. तर आता इथं सुद्धा डिशा छान होत्या, वाट्या छोट्या छोट्या आणि ग्लाससुद्धा मस्त होते. तर बघत होते आता काय घ्यायचं, आणि एक ना एक खाली आले म्हटल्या काहीतरी घेऊनच जाते. तर दुसरं काही नाही घेतलं, पण ह्या वाट्या खूप छान वाटल्या मला, वेगळीच अशी काहीतरी डिझाईन. तर अशा 5 वाट्या घेतल्या. 20 रुपयाला एक होते 100च्या. तर छान आहेत, जाडसुद्धा आहेत आणि क्वालिटीसुद्धा छान असते. ह्याच्या आधीसुद्धा मी एक अशा प्लेटा घेतलेल्या गेल्या वर्षी हळदी कुंकाला, त्यातून ही 1-2 प्लेटं राहिलेत. ही सुद्धा खूप छान आहेत, स्टीलची क्वालिटीसुद्धा छान आहे म्हणून घेतल्या, छान वाटल्या म्हणून. तर तुम्ही सुद्धा खरेदी करता का ह्या टेम्पोमधून, नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.